श्री दत्तप्रसादी युवा क्रीडा मंडळ कुडली मोडा आयोजित भव्य पावसाळी हँडरम्स क्रिकेट स्पर्धा आकाश लेजेंड ट्रॉफी झुंजार जांभारी वर्सेस MSC पडवे संघ. झुंजार जांभारी संघाचे कर्णधार जुलियस सर आणि एक साइडला MSC पडवे संघाचे कर्णधार आई आज खले सर. नाणेफेक कौल होईल, बघूया कोणता संघ विजय होतोय. झुंजार जांभारी जुलियस सर कॉल करता येईल. टेल इट इज विन द टॉस. झुंजार जांभारी संघ कोणता निर्णय घ्याल? किती धावसंख्या उभा राहाल? एक तगडा संघ समोर आहे MSC पडवे संघ. तुम्ही इथं या पंचकृषीमध्ये झुंजार जांभारी संघ तगडे आहेत. सामना अतिशय सुरेख पाहायला मिळणार. किती धावसंख्या उभा राहाल? जास्तीत जास्त 60 ते 65 धाव समोरच्या संघासाठी आव्हान द्यायला लागेल. तेवढे आम्ही ते धावा बनवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद सर. एक साइडला आई आज खाली MSC पडवे संघाचा करणार टॉस हारलाय. प्रथम गोलंदाजी मिळाले. किती धावसंख्येपासून रोकाल? कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. अर्थातच कारण समोर तगडा संघ आहे झुंजार जांभारी संघ. दोन्ही संघांनाही माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. जाऊया थेट टॉस बॉक्स मधून कॉम बॉक्स मध्ये. सलामीवीर झुंजार जांभारी या टीम कडून एक धडाकेबाज संतोष. शर्यष्टी बघूनच वाटते की धडाकेबाज आहे. संतोष नॉनस्ट्रायकरला शैलेश. गोलंदाज मार्कवर एक फिरकीपटू, एक गोलंदाज, फिरकी गोलंदाज शरफुल्ला. पहिलं षटक सर्व लेजंड खेळाडू इथे पाहायला मिळत आहेत. शरफुल्ला पहिला बॉल ऑफ कटर केलाय. चांगलं ओळखलं होतं. चांगली माणसं चांगली पुस्तकं वाचावी लागतात, तसंच चांगला बॉल रीड करावा लागतो. इथे पहिल्याच बॉलवर चौकार वसूल केलाय. नेक्स्ट बॉल शरफुल्ला राईट राऊंड द विकेटने MSC पडवे टीम कडून गोलंदाजी करतोय. ओहो हो, इथे काय करतोय बघा. अपील केली आहे इथे. तिन्ही पंच एकत्र येत आहेत. इथे कॅचची अपील केली आहे. बॉल पायाला टच लागून गेला की पिच वरून गेलाय. हे चर्चा सत्र चालू आहे. तिन्ही पंच इथे नोट आउट घोषित केलाय. हा बॉल डॉट केलाय. शरफुल्ला पुन्हा एकदा तयार आहे. राऊंड द विकेटने तिसरा बॉल टाकेल. समोर बॅटर संतोष. ओ चांगला बॉल, तितकं चांगलं सेंट्रेक्शन स्वतः कर्णधार अय्याज यांच्या माध्यमातून हा बॉल डॉट केलाय. पहिल्याच बॉलवर चौकार, त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय. 2 चेंडू डॉट घेतले. चौथा बॉल शरफुल्ला ऑफ कटर. चांगला फटका खेळलाय. ओहो हो, सीमारेषे बाहेरूनच उडी मारली होती. हा बॉल सीमारेषे बाहेर गेलाय. चौकार. 2 चौकार आलेत. या 2 चौकार टीमची धावसंख्या झाली 8. MSC पडवे हा संघ आहे, पण MSC पडवे या टीम मध्ये डायमंड पडवे या टीम मध्ये खेळाडू दिसत आहेत. सरफराज, त्यानंतर आसिफ, त्यानंतर इलायत. टीमची धावसंख्या 9 झालीत. ओ चांगला फटका स्ट्रेट खेळलाय. इथे चौकार वसूल केलाय. 13 धावसंख्या झालेत. पहिलं एक बॉल शिल्लक आहे अजून पहिल्या ओव्हर मधील. 13 धावसंख्या झाले. हा देखील चांगला फटका खेळलाय. चौकारने षटक फिनिश केलंय. षटक संपलंय. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 17 धावा झालेत. चांगली फलंदाजी मला लागेल ते संतोष यांची. 17 धावसंख्या चालू असली मॅच MSC पडवे विरुद्ध MSC पडवे विरुद्ध झुंजार जांभारी या 2 टीम मध्ये. 17 धावसंख्या झालेत. लेजंड क्रिकेट स्पर्धा 2025 प्रथम क्रमांक. इलायत गोलंदाज मार्क. इलायत समोर बॅटर आहे शैलेश. ओहो चांगला बॉल म्हणावं लागेल. बॉल पुढे पडलाय सेंटर लाईनच्या. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट केले. 17 धावसंख्या झालेत. हे षटक चांगला टावकावं लागेल. ओहो हो,
हा बॉल वाईट बॉल आहे. ऑफ स्टंपच्या खूपच बॉल बाहेर आहे. एक्स्ट्रा रन्स इथे आली आहे. या ओव्हर मध्ये 18 धावा झाले. शैलेश पुन्हा एकदा तयार आहे. शैलेश चांगली फलंदाजी करावी लागेल. हो चांगला टॅप केलाय. बॉल जाईल सीमारेषे बाहेर. कव्हरच्या रिजन मध्ये हा फटका खेळलाय. या चौकार टीमची धावसंख्या 22 2. अशाच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. इलायत पुन्हा एकदा तयार आहे. हो चांगला बॉल अगदी कव्हरच्या दिशेने रूम बनवून खेळलाय. अगदी फनफूटला खेळलाय. आता चांगली फलंदाजी करतोय. लय मध्ये आलाय शैलेश. बहारदार फलंदाजी. सव्वीस धावसंख्या झालेत. सध्या दुसरं षटक. इलायत पुन्हा एकदा तयार आहे. कमबॅक करावं लागेल. धावा भरपूर झालेत. व चांगला टॅप केला आणि इथे नो बॉल आहे. इथे 5 धावा मिळत आहेत. स्ट्रेट खेळलाय. अगदी गोळीच्या वेगाने फटका मारावा तसा इथे खेळलाय. 31 झाले धावसंख्या. स्कोर चांगला झालाय. झुंजार जांभार या टीम साठी समर्थक देखील खुश असतील. इलायत थोडासा मागा ठरलाय. इथे डेड बॉल घोषित केलाय. दोन्ही टीम साठी हा सामना महत्वाचा आहे. दोन्ही टीमचा दुसरा सामना आहे. हो बॉल थोडस लेफ्ट करायचा होता. पायाला लागलाय बॉल. चांगला लेग कटर केलाय. फसवलंय ते पीट केलंय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. व चांगला फटका अगदी मागे गेला आणि सरळ खेळलाय. षटक संपलंय. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. 2 षटकाखेर झुंजार जांभारी या टीमची धावसंख्या बिनबाद 35. 17.5 सरासरी ठेवली आहे. चांगली फलंदाजी. आक्रमण केलंय. इथे बॅकफुटवर टाकलं ते. MSC पडवे या टीमला आता 80 बल आहे. थोडी आमची चर्चा देखील झाली आसिफांशी. जवळजवळ 22 महिन्याने तो आला इथे ही स्पर्धा खेळण्यासाठी. तो मालदीव इथे असतो आणि ही स्पर्धा खेळण्यासाठी एकदा जोरदार टाय होऊन जाते आसिफ साठी. कारण ही स्पर्धा आहे लेजंड ट्रॉफी. आणि मी कौतुक करेन जे दत्तप्रसाद कुर्ली या मंडळाचा आणि जे अध्यक्ष आहेत रोहित पावरी आणि चेतन नाटेकर यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण स्पर्धा आयोजित केली ते. पुन्हा एकदा तयार आहे आसिफ. व हा देखील वाईट बॉल आहे. थोडासा प्रॅक्टिसचा अभाव आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. नेक्स्ट बॉल आहे आसिफ. व चांगला बॉल बनाव केला. ऑन साइडला फिल्डर आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. हो हा चांगला टॅप केलाय. हो इथे चूक केली आहे. इथे मिसफील्ड झाली आहे. शरपूलला थोडस इथे नाराज केलंय. इथे चौकार आलाय. चौकार टीमची धावसंख्या पोहोचली 41 41. व बॅकफुटला फटका. चांगला फटका खेळलाय. इथे नो बॉल घोषित केलाय. नो +2. एकूण 3 धाव मिळत आहेत. 4 माफ करा 4 धाव इथे मिळत आहेत. 46 धावसंख्या झालेत. वेल चेक बनावं लागेल. लेग स्टंपच्या बॉल बाहेर गेलाय. 47 धावसंख्या झाली आहे. व चांगला फटका गॅप मध्ये गेलाय. अलंद कार्पेट जमिनीला चाटत पुसत गेलाय. या चौकाराने टीमची धावसंख्या पोहोचली 51. अर्धशतक इथे झळकावलंय ते झुंजार जांभार या टीमचं. व चांगला टॅप केलाय. अगदी कट बॅकफुटला येऊन चांगला खेळतोय ते. 55 धावसंख्या झाल्यात. डबल 5. थोडस थांबवलंय. इथे रोकावं लागेल. ओ हा ती बॉल सोडलाय. 56 धावसंख्येत आले. एकही गोलंदाज यशस्वी होत नाही. सर्व गोलंदाजावर तुटून पडलेत. हा देखील वाईट बॉल. 57 धावसंख्येत झालेत. थोडस दत्तप्रसाद कुर्ली या टीमचा प्रभाव पडलाय. कारण रोशनने जी खेळी खेळली होती. आणि हा देखील वाईट बॉल. 59 धावसंख्या. 58 माफ करा 58 झालेत. आसिफ व क्लीन बॉल. त्रिपळाची बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न करत होता. बॉल सरळ स्टंपवर आदळलाय. पहिला धक्का बसलाय. परंतु आपलं काम इथे चूक केलंय ते संतोषने. आता 1 डाऊनच्या भूमिकेत टॉप ऑर्डर मधील फलंदाज
जुलियस कर्णधार आलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. हो क्लीन बॉल प्लेड ऑन. बॅटची कडा घेतल्या सरळ स्टंपवर आदळलाय आणि ते 3 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि इथे पहिला डाव देखील संपलाय. असीम हा चांगला खेळाडू आहे. एक सलामी उरालाय. हो चांगला बॉल म्हणा डीप बीट केलंय ते. ओहो हो ते जीवदान मिळालंय. हा बॉल सोडला असता तर डेफिनेटली बॉक्सच्या बाहेर गेला असता. इथे जीवदान मिळालंय. या 4 धावांनी टीमची धावसंख्या पुढे जाईल 8. 59 धावांचा टार्गेट आहे. हा सामना पूर्णपणे झुकलाय तो झुंजार जांभारी या टीमच्या बाजूने, परंतु प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर. हो इथे चांगला फटका टायमिंग प्रॉपर केलंय. 12 धावसंख्या झाले. पहिलं षटक इथे संपलंय. शरफुल्ला 59 धावांचं टार्गेट आहे. 12 धावसंख्या झालेत. 47 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 12 चौकांची आवश्यकता आहे. हो हो चांगला बॉल म्हणावा लागेल. बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु इथे सिच्युएशन बघता तुम्हाला फ्रंट फुटला खेळावं लागेल. थोडसा बॉल टप्पापर्यंत थोडासा स्किट होतोय. पहिला बॉल. ओ इथे नो बॉल प्लेसमेंट केलं. नो +2 एकूण 3 धाव मिळतात. 15 धाव झालेत. शैलेश आले गोलंदाज मार्कवर. चांगली फलंदाजी त्यांनी केली. हो चांगला फटका तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. हा बॉल डॉट आलाय. हो चांगला टायमिंग केलाय. इथे प्रॉपर टायमिंग केलंय. मिड ऑफला इथे फिल्डर नयन त्यांच्याकडे कोणताही चान्स नव्हता इथे. व चांगला फटका फिल्डर आहे तिथे. अनिल थोडीशी झेप घेतली होती, सूर मारला होता, परंतु बॉल पण ते पोहोचले नव्हते. इथे चौकार आलाय. या चौकार टीमची धावसंख्या 23 झाली आहे. व चांगला बॉल थोडस वेगाने बॉल टाकलाय. पुढे बॉल ठेवलाय. चांगली रणनीती. लेंथ मध्ये बदल केलाय. 23 झालेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे दुसऱ्या ओव्हर मधील. ओ बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न. थोडासा बॉल टप्पापर्यंत खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी म्हणावं लागेल. षटक संपलंय. 2 षटकांचा इथे खेळ संपला. 23 झालेत. 36 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 36 धावा. जर ओरम क्रिकेट बघितलं 6 चेंडू 6 षटकार, परंतु इथे अंडरआर्म क्रिकेट आहे. इथे सीमारेषे बाहेर तुम्ही बॉलला पाठवलं तर चौकाच मिळणार आहे. 6 चेंडू 36 धावांची आवश्यकता. फक्त औपचारिकता बाकी आहे. अनिल गोलंदाज मार्कवर. समोर बॅटर असीम. व चांगला टॅप केलाय समोरच्या दिशेने. चौकाराने टीमची धावसंख्या झाली 27. व चांगला फटका ऑन साइडला. बॅक टू बॅक दुसरा चौकार. असीम चांगली फलंदाजी करतोय. कोणती प्रॅक्टिस नाहीये, परंतु चांगला खेळ इथे करतोय. 31 धावसंख्या झाली आहे. व चांगला टॅप केला. हो हो इथे चुकले शैलेशाने. हा बॉल फील्ड होणे गरजेचं होतं. सलग 3 चौकार आलेत. टीमची धावसंख्या झाली 35. चौथा बॉल टाकेल. व बॅकफुटवर फटका खेळलाय. इथे चौथा चेंडू देखील सीमारेषे बाहेर गेलाय. सलग 4 चौकार ठोकलेत. चांगली फलंदाजी मला केलं. थोडस 50चं टार्गेट पाहिजे होतं या मॅच मध्ये. चुरस निर्माण झाली असती. व हा चांगला टॅप केलाय. सलग 5 चौकार तर ठोकलेत. इथे 5 चौकारचा कारनामा केलाय असीम. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 1 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. व टॅप केलाय, परंतु 6च्या 6 चौकार ठोकलेत. हा कारनामा या लेजंड ट्रॉफी मध्ये केलाय. असीम साठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. चांगली फाईट दिली, चांगलं संघर्ष दिलं. तुम्ही मॅच हरलात, पण तुमचा पराभव, तुमची फलंदाजी कोणी विसरू शकत नाही.